नमस्कार स्वामी भक्तांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द ज्या क्षणी भक्तांच्या आयुष्यात उतरतो त्या क्षणी अशक्यही शक्य होते. स्वामी भक्तांनो, दरवर्षी प्रकट दिन हा दिवस लाखो भक्तांसाठी अत्यंत पवित्र असतो. या दिवशी अनेक भक्तांना स्वामींचे दर्शन, अद्भुत अनुभव आणि चमत्कार घडल्याच्या कथा ऐकायला मिळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रकट दिनी घडलेली काही अद्भुत आणि सत्य अनुभव, काही भक्तांना मिळालेले स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन आणि काहींना मिळालेले जीवन बदलणारे संकेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण शेवटचा अनुभव तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. पहिला अनुभव आहे अक्कलकोटमधील दिव्य सुगंध. अनेक भक्त सांगतात की प्रकट दिनी अक्कलकोटमध्ये अचानक दिव्य सुगंध पसरतो. एक भक्त सांगतात, मी पहिल्यांदाच प्रकट दिनी अक्कलकोटला गेलो होतो. दर्शनासाठी मोठी रांग होती. अचानक मंदिर परिसरात चंदन आणि फुलांचा सुगंध दरवळू लागला. पण आश्चर्य म्हणजे कोणाकडेही अगरबत्ती किंवा फुले नव्हती. तेव्हा एक वृद्ध भक्त म्हणाले, आज स्वामी स्वतः आले आहेत. अनुभव दुसरा, संकटातून वाचलेला भक्त. पुण्यातील एका भक्ताची कथा. तो सांगतो, प्रकट दिनाच्या दिवशी मी स्वामींचा जप करत होतो. अचानक मला स्वप्नात स्वामी दिसले आणि त्यांनी सांगितले, आज प्रवास करू नकोस. पण मला कामासाठी बाहेर जायचे होते. मी स्वामींचा इशारा दुर्लक्षित केला आणि थोड्याच वेळात त्या रस्त्यावर मोठा अपघात झाला. ज्या बसने मी जाणार होतो ती बस अपघातग्रस्त झाली. त्या दिवशी मला जाणवले स्वामी माझे रक्षण करत होते. अनुभव तिसरा, स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन. कोल्हापूरमधील एका आजीचा अनुभव. त्या सांगतात, प्रकट दिनाच्या रात्री मी स्वामींचा जप करत होतो. रात्री 2 वाजता अचानक दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडला तर बाहेर एक संन्यासी उभे होते. त्यांनी फक्त एवढेच म्हटले, भिवू नकोस, आणि ते निघून गेले. सकाळी मी मंदिरात गेलो तेव्हा स्वामींच्या फोटोमध्ये मला त्याच संन्याशाचे दर्शन झाले. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असा एखादा अनुभव आला आहे का? असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ. कारण अनेक वेळा स्वामी आपल्याला संकेत देतात, पण आपण ते ओळखत नाही. आता पुढे ऐका सर्वात अद्भुत अनुभव. प्रकट दिनी मिळालेले आरोग्य. नाशिकमधील एका कुटुंबाची कथा. त्यांच्या घरातील मुलगा गंभीर आजारी होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. आईने प्रकट दिनी स्वामींच्या नावाने नवस केला. त्या रात्री तिला स्वप्नात स्वामी दिसले आणि त्यांनी मुलाच्या डोळ्यावर हात ठेवला. दुसऱ्या दिवशी मुलाची तब्येत सुधारायला लागली. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. पाचवा अनुभव, अचानक मिळालेली नोकरी. एक तरुण सांगतो, मी अनेक वर्ष नोकरी शोधत होतो. प्रकट दिनाच्या दिवशी मी 108 वेळा स्वामींचा जप केला. दुसऱ्याच दिवशी मला मुलाखतीसाठी फोन आला आणि आठवड्याभरात मला नोकरी मिळाली. तेव्हा मला समजले स्वामींची कृपा कशी असते. 6वा अनुभव म्हणजे स्वामींचा संकेतच. आता आपण पाहूयात स्वामींच्या अनुभवाचा संकेत. एक भक्त सांगतात, प्रकट दिनी मी मंदिरात गेलो होतो. माझ्या मनात खूप समस्या होत्या. अचानक एक अनोखी व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, सर्व ठीक होईल. मी मागे वळून पाहिले, पण ती व्यक्ती गायब झाली होती. त्या दिवशी मला जाणवले स्वामी माझ्याशी बोलले. शेवटचा आणि अद्भुत अनुभव आता आपण पाहूयात. एक वृद्ध भक्त सांगतात, मी आयुष्यात खूप संकटे पाहिली, पण प्रत्येक वेळी स्वामींनी मला वाचवले. प्रकट दिनाच्या दिवशी मी फक्त एकच प्रार्थना करतो, स्वामी मला तुमच्या भक्तीत ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमच्या आयुष्यातही स्वामींचा एखादा चमत्कार घडला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. आणि आता आपण स्वामींची एक छोटीशी सेवा करणार आहोत, ती म्हणजे 108 वेळा नामजपाची. चला तर मग सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.